विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण आज झालेला म्हणजे 30 एप्रिल 2022 रोजी झालेला पेपर आणि या पेपरमधील गणिताची संपूर्ण स्पष्टीकरणे, 20 पैकी 20 प्रश्न स्पष्टीकरणसह ट्रिकसह. चला तर पाहूया मग आज झालेला पेपर आणि या पेपरमधील स्पष्टीकरणे लगेच. लवकरच बुद्धिमत्ता आणि मराठीचा पेपर या चॅनलवर अपलोड होईल. चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. पाहूयात स्पष्टीकरणे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवोदय प्रवेश परीक्षा आज म्हणजे 30 एप्रिल 2022 रोजी झालेला पेपर आणि या पेपरमधील सर्व गणिताची स्पष्टीकरणं अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये. तर सुरुवातीला आपण गणिताचे 20 प्रश्न स्पष्टीकरणसह सोडवून घेणार आहोत. तर पाहूयात 20 प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणं लगेच. तर या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये आपणास सायकलच्या किमतीत 20% घट झाल्यानंतर तिच्या मागणीत 20% वाढ होते, तर तिच्या विक्रीवर होणारा परिणाम आपल्याला विचारलाय. लक्षात घ्या, विक्रीवर होणारा परिणाम. तर हा प्रश्न आपण यापूर्वी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी जीनियस मॅथची मार्गदर्शिका पाहिलेली आहे त्यामध्ये हा प्रश्न सोडवून दिलाय, सोडवायला पण दिलेला आहे. तर पहा, 20% घट झाल्यानंतर 20% वाढ होते. हा जर आपण प्रश्न पाहिला तर हा प्रश्न मॅथ अँड ट्रिक नावाचं जे बुक आहे आपलं जीनियस मॅथचं, त्या पुस्तकामध्ये सोडवून दिलेला स्पष्टीकरणसह प्रश्न आहे, मॅथ्स अँड ट्रिक. तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये जर पाहिलं आपण, 20% वाढ आणि 20% घट, तर याला 20 गुणिले 20 छेदामध्ये 100 लिहायचं होतं. 1 कटला, हा 0 आणि हा 0 कटला, तर याचं उत्तर 2 गुणिले 2 म्हणजे 4% आणि ही नेहमी घटच असते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 4% घट, पर्याय क्रमांक 1. जर आपण कोणताही सेट सोडवत असाल किंवा कोणत्याही सेटमध्ये हा प्रश्न पाहत असाल तर या प्रश्नाचं उत्तर येतं 4% घट. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढचा प्रश्न आहे 12.1/16 याचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, काल जो आपण गेस्ट पेपर दिला होता त्यामध्ये तुम्हाला या प्रकारचा प्रश्न सांगितला होता. तर हे 12 पूर्णांक हे तर 12 राहणार आहे आणि हे 1/16 जर आपण भागाकार दिला 1/16 तर या ठिकाणी शून्याचा भाग बसतो, 0 पुन्हा 1 येईल, पुन्हा या ठिकाणी 0 येईल, पुन्हा शून्याचा भाग बसेल, पुन्हा हे 10 होईल, पुन्हा एक 0 आणि त्यानंतर मग या ठिकाणी आता भाग बसायला सुरुवात होते. म्हणजे 16 सख्ख 96, पुन्हा 4 उरतील, पुन्हा 0 देऊयात, 16 दोन्ही 32, 8 उरेल, 8 वर पुन्हा एक 0 दिलं की 16×85 म्हणजे 00. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर येणार आहे तर ते येईल 12 आणि हे 0 दशांश नंतरची जेवढी काही संख्या येणार आहे ती म्हणजे 0625. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल 12.0625. आणि आपण जर उत्तरामध्ये पाहिलं 12.0625 तर या ठिकाणी आपणास पर्याय क्रमांक सी हे उत्तर अतिशय बरोबर आहे, 12.065. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 43. तर प्रश्न क्रमांक 43 जर आपण सोडवला तर या ठिकाणी आपल्याला पदावली सोडवायची आहे आणि हा पदावलीचा प्रश्न सोडवत असताना अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. तर नेमका प्रश्न काय आहे पहा, कंसात 20/5/2 अधिक दुसऱ्या कंसामध्ये 16/8 गुणिले 2 अधिक पुढच्या कंसामध्ये 10/5 गुणिले 3+2. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवत असताना पहा, पहिला कंस आपण सोडवून घेऊयात. 20 ला जर 5 ने भागलं तर 4 येईल, पुन्हा 4/2 जशाला तसं ठेवूयात, अधिक 16 ला जर 8 ने भागलं तर उत्तर येईल 2 गुणिले 2 अधिक 10/5 म्हणजेच 2 गुणिले 3+2 म्हणजे 5. यानंतर भागाकार सोडूयात आपण. या ठिकाणी 4 ला जर 2 न भागलं तर 2 उत्तर येईल अगोदर, त्यानंतर 2 गुणिले 2 म्हणजे 4 आणि 2×5 = 10, 2 अधिक 4 अधिक 10 बरोबर 16. म्हणजेच या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 16 हे उत्तर असेल. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. यानंतर पुढचा प्रश्न आहे
8% वार्षिक साधे व्याजदर असलेल्या 15,000चे 1,800 रुपये होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर या ठिकाणी जर प्रश्न पाहिला आपण तर पहा, SI बरोबर सूत्र माहिती आहे आपल्याला. SI बरोबर P गुणिले N गुणिले R छेदामध्ये 100. तर 1500चे 1,800 झाले म्हणजे 300 रुपये सरळ व्याज आणि हे 1,500 मुद्दलावर आहे. नंबर ऑफ इयर काढायचे आपल्याला आणि रेट दिलाय 8% छेदामध्ये 100. 2 कट होतील आणि N ची किंमत काढत असताना पहा या ठिकाणी आता N बरोबर हे 300 याला 15 आणि 8 भागाकारामध्ये येईल म्हणजे 300 भागिले 15 गुणिले 8. तर आता हे जर आपण सोडवलं 15 गुणिले 8 तर आपण अगदी सहज पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करू शकता. 15 × 15, 15 दोन्ही 30 आणि हे 0 म्हणजे 20/8. याला जर 4 ने भाग दिला तर 4 दोन्ही 8, 4 पंचे 20 म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 5/2 आणि 5/2 म्हणजेच 2.1/2 इयर म्हणजेच 2.5 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 2.5 वर्ष. 2.5 वर्ष म्हणून या ठिकाणी जे वर्ष असणार आहेत ते जर आपण पाहिलं तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक C. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, शिशाचा एक घन ज्याची प्रत्येक बाजू 6 सेमी आहे त्याला वितळवून त्यापासून एकसारखे 27 घन तयार करण्यात येतात. तर लहान घनाच्या बाजूची लांबी किती असेल? तर पहा, शिशाचे एकूण 6 बाजू असलेले 27 घन म्हणजे आपण असं लिहू शकतो 6 बाजू म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6 हे त्यांचं घनफळ छेदामध्ये 27. यावरून आपल्याला काय मिळेल? एका घनाचं घनफळ मिळेल. एका घनाचे घनफळ. तर हा जर भागाकार दिला आपण तर 3 × 27, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 3 एक 3, 3 दोन्ही 6 म्हणजे एका घनाचे घनफळ तर ते येईल 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 8 घन सेमी. आणि 8 घन सेमी जर घनफळ असेल तर त्याची बाजू असते 2 घन सेमी किंवा 2 सेंटीमीटर. बाजू किती असेल? 2 सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. म्हणजे प्रत्येक प्रश्न समजून घ्या अगदी सहज सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी आपण स्पष्टीकरण करत आहोत. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 46. लसावी काढायचा आहे आणि लसावी काढण्यासाठी ज्या संख्या दिलेल्या आहेत आपणास त्या जर संख्या पाहिल्या आपण तर 25, 45 आणि 75. तर या ठिकाणी पहा आता लसावी काढत असताना 25, 45 आणि 75 यामधून जर आपण कॉमन घेतलं तर या तिन्ही संख्येला 5 ने भाग जातो. तर या ठिकाणी जर 5 ने भागलं तर 5 5 25, 5 9 45, 5 1 5, 2 उरले 25 होतं, 5 5 25. पुन्हा या संख्येला 5 ने भाग जाईल. 5 1 5 याला जाणार नाही म्हणून हे 9 तसंच लिहा. या ठिकाणी 5 त्रिक 15. त्यानंतर 9 आणि 3 ला 3 ने भाग जाईल. हे 1 जशाला तसं 3 त्रिक 9, 3 1 3. पुन्हा हे 3 इकडे कॉमन घेऊयात. 1 1 1 अशा पद्धतीनं. तर या ठिकाणी सामायिक अवयव आलेले आहेत आपल्याकडे 5 5 3 आणि 3 आणि म्हणून याचा जो लसावी असतो लसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 225. म्हणून 25, 45 आणि 75 यांचा जो लसावी आहे तो आहे 225. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी 15 सेमी गुणिले 12 सेमी आकाराच्या 750 टाइल्स लागतात. तर खोलीची रुंदी किती? तर पहा आता खोलीची रुंदी शोधत असताना जर आपल्याला फडशीची संख्या माहिती असेल किती आहे तर खोलीची लांबी रुंदी आपण सहज काढू शकतात. तर या ठिकाणी हा प्रश्न जेव्हा आपण सोडवतो तेव्हा सर्वात महत्वाचं जी खोलीची लांबी आहे
यल बरोबर ती आहे 15 मीटर. त्याला जर आपण सेंटीमीटरमध्ये लिहिलं तर 1500 सेंटीमीटर होतं. आणि खोलीची रुंदी आपल्याला शोधायची आहे. एकूण फडशीची संख्या हे जर सूत्र लिहिलं आपण, फडशीची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ, आणि हा प्रश्न मी सांगितला होता झूम मीटिंगमध्ये असा प्रश्न येणार आहे म्हणून, आणि एका फडशीचे क्षेत्रफळ. तर फडशीची संख्या आहे 7500 बरोबर हॉलचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 1500, रुंदी बी शोधायची आहे, आणि हॉलची लांबी रुंदी आहे 15 गुणिले 12. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर पहा, या ठिकाणी 15 ने भाग देऊयात. 15 × 15, 15 × 15, 2 शून्य जशाला तशी. त्यानंतर पुढे आपल्याला बी ची किंमत काढायची आहे. तर हे 12 गुणाकारामध्ये जाईल आणि 100 भागाकारामध्ये येईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल 7500 गुणिले 12 छेदामध्ये 100. 2 शून्य 2 शून्य कट होतील, आणि बी बरोबर 75 गुणिले 12 म्हणजे 12 × 5 = 60 ला 0 ह्याच्या 6, 12 × 72, सॉरी 12 × 7 = 84, 6 90, 900 सेंटीमीटर. आणि 900 सेंटीमीटर म्हणजेच बी बरोबर 9 मीटर, म्हणजे हॉलची रुंदी असणार आहे 9 मीटर. तर या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढता येतं. परीक्षेत सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवला असेल नक्कीच. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं 9 मीटर, पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे एका संख्येच्या बेरजीतून तिची बेरीज वजा केली जाते. हाती आलेली संख्या नेहमीच विभाजित असते. म्हणजे आपल्याला काय करायचे आहे पहा, या प्रश्नाचा नेमका अर्थ काय आहे. कोणतीही संख्या जर आपण घेतली, समजा आपण 12 ही संख्या घेतली, तर 12 मधून या 1 आणि 2 ची बेरीज वजा करा, म्हणजे 3 वजा करायचं, तर उत्तर येतं 9. किंवा 15 घेतलं तर 15 मधून 1 आणि 5 ची बेरीज 6 वजा करा, उत्तर येतं 9. किंवा 25 घ्या, 25 मधून 2 आणि 5 ची बेरीज म्हणजे 7 वजा करा, उत्तर येतं 18. तर हे जे उत्तर येतात याला नेहमीच 9 ने भाग जातो कंपल्सरी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 9 ने भाग जातो. या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची आहे आपणास. आणि दशांश अपूर्णांक दिलेले आहेत पहा, 6.6, 6.06, 6.006 आणि 66.06. तर आपल्याला ही बेरीज करायची. आणि बेरीज करत असताना हे 6 ला 6 ॲज इट इज, 6 ला 6 ॲज इट इज, 6 ला 6, 6 आणि 6 12 ला 2, हातचे 1, 6 6 6 6 4 वेळेस, 6 चौक 24, 24 आणि 1 25 ला 5, हातचे 2, 6 आणि 2 8. म्हणजे याचं उत्तर येईल 85.2666. पर्याय क्रमांक 2, 85.2666 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, 0.75 या संख्येला सोप्या पद्धतीने कसे लिहाल. तर या ठिकाणी जर सोपी पद्धत आपण जर शोधली तर पहा उत्तर काय लिहिता येतं. 0.075 ला सोप्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. तर पहा 0.0725. थोडं जर निरीक्षण केलं आपण पर्यायाचं, तर प्रत्येक पर्यायामध्ये 4440 आणि 4 म्हणजे 4 कंपल्सरी आहे. याला छेदामध्ये आपण 1 लिहूयात. प्रत्येकामध्ये 4 कंपल्सरी आहे म्हणून आपण काय करायचं या ठिकाणी छेदाला आणि अंशाला 4 न गुणून घेऊयात. गुणिले 4 आणि गुणिले 4. आता या ठिकाणी जर आपण गुणाकार केला तर 4 पंचे 20 ला 0, हातचे 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10 ला 0, हातचे 1, 4 7 28 आणि 1 29, 29 ला 9, हातचे 2, 4 गुणिले 0 म्हणजे 2, दशांश चिन्ह दशाला तसं 0 भागिले छेदामध्ये येईल 4. म्हणजे या पद्धतीने उत्तर आलेलं आहे 0.29004. आता पहा या ठिकाणी जर आपल्याला दशांश चिन्ह घालवायचं असेल तर अंशाला आणि छेदाला 100 न गुणूयात. वर जर 100 न गुणलं तर दशांश चिन्ह 29 च्या पुढे येईल आणि छेदामध्ये होईल 400. म्हणजेच 29/400 हे एक त्याचं रूपांतर आहे. हा पर्याय आपल्याला मिळतो का हे आपण चेक करूयात. 29/400. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला हे उत्तर मिळेल 29/400.
तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे 2 अंकाच्या प्राकृतिक संख्येची संख्या. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो असायला पाहिजे, म्हणजे या पद्धतीने असायला पाहिजे. या ठिकाणी प्राकृतिक संख्येचा अर्थ होतो प्राकृतिक संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या किंवा त्याला आपण नॅचरल नंबर असं म्हणतो. तर या ठिकाणी प्रश्न असा विचारायला पाहिजे होता 2 अंकी मोठ्यात मोठी म्हणजे बिगेस्ट प्राकृतिक संख्या बरोबर 99. बिगेस्ट 2 डिजिट नॅचरल नंबर 99 उत्तर असायला पाहिजे होतं, परंतु हा प्रश्न चुकलेला आहे. म्हणजे कदाचित हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. पण या ठिकाणी हा प्रश्न जर दुरुस्त असता तर तो प्रश्न या पद्धतीने असला असता, हे आपल्याला निश्चित सांगता येईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे 2100चा अविभाज्य गुणखंड म्हणजे प्राईम फॅक्टरायझेशन काय होतं ते आपल्याला लिहायचं आहे. त्याची सोपी पद्धत सांगतो तुम्हाला मी. 2100चं प्राईम जर लिहायचं असेल तर सुरुवातीला 21 लिहा गुणिले 100. त्यानंतर आपल्याला असं लिहिता येईल 21 गुणिले 100 म्हणजे 10 गुणिले 10. तर ही सोपी पद्धत आहे, अतिशय लवकरात लवकर काढता येतं. तर 21 म्हणजे 3 गुणिले 7 आपल्याला माहिती आहे, आणि 10 म्हणजे 2 गुणिले 5, दुसरं 10 म्हणजे 2 गुणिले 5. आता हे फक्त लिहित असताना व्यवस्थित लिहा. 2 गुणिले 2 सुरुवातीला घ्या, गुणिले 3 नंतर लिहा, त्यानंतर 5 गुणिले 5 आणि 7. जर आपण हा पर्याय पाहिला 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 7, तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अतिशय बरोबर आहे. आपला कोणताही पेपर असेल तर तुम्ही हा प्रश्न चेक करून घ्या. यानंतर पुढचा प्रश्न आहे पदावली सोडवणे. तर या ठिकाणी पदावलीचा प्रश्न सोडवत असताना पहा, प्रश्न असा दिलाय 1/13 कंसात 7 अधिक 2 गुणिले 5 गुणिले 11 अधिक 2 गुणिले 13. तर हे 1/13 आपण असं लिहूया कंसामध्ये 7 अधिक 2 गुणिले 5 म्हणजे 10 गुणिले 11 म्हणजेच 110 आणि 2 गुणिले 13 म्हणजे 26. तर या ठिकाणी हा जर प्रश्न पुढे सोडवला आपण 1/13 गुणिले 7, 10 आणि हे 26, तर या सर्वांची बेरीज येईल 143. आणि याला जर 13 भागलं तर 13 1 13, 13 1 13, 1 उरलं 13 1 13 म्हणजे उत्तर येईल 11. म्हणजे ही पदावली सोडवल्यानंतर या पदावलीचं उत्तर येतं 11. पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 600ची रक्कम 4 वर्षात साध्या व्याजदराने 720 रुपये होते. जर व्याजाचा दर 2% वाढवला तर रक्कम 4 वर्षामध्ये किती होईल? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार 600 रुपयेचे 720 रुपये होतात. म्हणजे सरळ व्याज किती आलेलं आहे? सरळ व्याज बरोबर 120. तर यावरून आपण रेट काढू शकता, कारण हे 4 वर्षामध्ये आहे, नंबर ऑफ इयर 4 आहेत. म्हणजे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. सरळ व्याज आहे 120, मुद्दल आहे 600, दर शोधायचा आहे, कालावधी आहे 4 वर्ष आणि छेदामध्ये 100. 2 शून्य 2 शून्य कटतील आणि दर बरोबर हे 6 आणि 4 इकडे भागाकारामध्ये येईल. म्हणजे 120 भागिले 6 गुणिले 4 म्हणजे 24 न भागाकार द्यायचा आहे आपल्याला. 24 1 24, 24 पंचे 20 आणि म्हणून दर बरोबर आहे 5%. दर किती आलेला आहे? 5%. आता हा दर 2% वाढवायचा आहे. म्हणजे दर किती करायचा आहे आता? 2% वाढ म्हणजे 7% दर होईल. वर्ष होतील 4च आणि आपल्याला मुद्दल दिलेला आहे 600 रुपये. तर रक्कम किती होईल शोधायचं आहे. तर पुन्हा आपण सूत्र लिहू शकता एन गुणिले पी गुणिले आर छेदामध्ये 100. म्हणजे 600 गुणिले पी पी 600, नंबर ऑफ इयर 4 आणि रेट आहे 7 छेदामध्ये 100. 2 शून्य 2 शून्य कटले. तर या ठिकाणी 6 चौक 24 गुणिले 7 आणि 24 गुणिले 7 म्हणजे 168 रुपये. आणि एकूण मग मुद्दल किती होईल? तर 600 प्लस 168 टोटल होईल 768 रुपये. म्हणजे जर 2% रेट वाढवून घेतला तर मुद्दल होणार आहे 668 रुपये. तर या ठिकाणी जर आपण प्रश्न पाहिला तर या प्रश्नाचं उत्तर येईल 600 आणि 168 व्याज म्हणजे 768 रुपये. पर्याय क्रमांक बी
768 हे उत्तर या प्रश्नाचं योग्य आहे। यानंतर पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे। जर एक तार 2.3/4 मीटर लांब आहे, तिचे 2 तुकडे होतात, एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटरने मोठा आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी किती? तर पहा, या ठिकाणी मोठी संख्या शोधा हे सूत्र जसं आपण शिकवलं होतं, सर्वच विद्यार्थ्यांना माहिती आहे मोठी संख्या कशी काढायची। त्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो। त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला ह्या दोन्हीची बेरीज करून 2 ने भागायचं आहे। तर 2.3/4 म्हणजे 4 2 8 आणि हे 3 म्हणजे 11/4। तर आपल्याला जर मोठ्या तुकड्याची लांबी काढायची असेल, मोठा तुकडा, तर 11/4 अधिक 5/8 या दोन्हीची बेरीज करा आणि याला 2 ने भागा। तर आता या ठिकाणी बेरीज करत असताना आपण छेद समान करूया। तिथं याला जर 2 ने भागलं तर हे होईल 22/8 अधिक 5/8। छेदामध्ये 2 तसंच ठेवूयात आपण। वरची बेरीज जर केली 22 आणि 5 म्हणजे 27/8 छेदामध्ये 2। तर हा छेदाचा म्हणजे अंशाचा छेद पण खालीच येतो आणि हे असं होतं पहा, 27/8 गुणिले 2 म्हणजे 27/16। 16 जर ह्या 27 ला भागलं तर भाग बसतो 1 चा, बाकी उरते 11 आणि 16 छेदामध्ये जशाला तसं, म्हणजे उत्तर येईल मोठा जो भाग आहे तो 1.11/16। म्हणजे मोठा तुकडा जो आहे तो 1.11/16। लहान तुकडा काढायचा असता तर या ठिकाणी वजाबाकी करून सुद्धा आपण सोडवू शकता। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 1.11/16 मीटर ही मोठ्या तुकड्याची लांबी आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, जर 72 आणि 180 या संख्येचा मसावी 36 दिला आहे तर त्याचा लसावी किती असेल? तर आपल्याला सूत्र माहिती आहे, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी, म्हणजेच मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार, हे सूत्र माहिती असेल तुम्हाला। तर मसावी आहे 72, लसावी आहे 180। सॉरी, या ठिकाणी मसावी आहे 36, लसावी शोधायचा आहे आणि त्या 2 संख्या आहेत 72 गुणिले 180। तर या ठिकाणी आपण असं लिहू शकता, लसावी बरोबर 72 गुणिले 180 छेदामध्ये 36। जर तुम्हाला 18चा पाडा येत असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, 18 2 36, 18 1 18 आणि हे 0, 2 न 72 ला भागा, 2 1 2, 2 त्रिक 6, 1 उरलं 2 सख्खी 12 म्हणजे 36 गुणिले 10 बरोबर लसावी असेल मग 360। लसावी किती असेल? 360। यानंतर पुढील प्रश्न, तर या प्रश्नाचं उत्तर आहे लसावी बी 360। यानंतर पुढचा प्रश्न आहे, 4 अंकी लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल। म्हणजे पहा, ही जी लँग्वेज आहे ना, ही मराठी भाषेमध्ये प्रश्न व्यवस्थितपणे ट्रान्सलेट नाहीत केले, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं काय विचारलं हेच लक्षात आलं नाही, त्यामुळे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे मार्क कमी येऊ शकतात। तर 4 अंकी लहानात लहान संख्या, तर 4 अंकी लहानात लहान संख्या आहे 1000 आणि ही मूळ अवयवाच्या स्वरूपात जर लिहायची असेल तर सोपी पद्धत 10 गुणिले 10 गुणिले 10 3 वेळेस लिहा। 10 म्हणजे काय? 2 गुणिले 5। आता 2 2 2 जवळ जर लिहिला आपण 2 2 आणि 2, 5 5 आणि 5, तर हे झालं मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपामध्ये लहानात लहान 4 अंकी संख्या, म्हणजे पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे। पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे। यानंतर पुढचा प्रश्न, एक रेल्वेगाडी एका स्थानकावरून ताशी 72 किलोमीटर वेगाने दुपारी 2:15 सुटते, 90 किलोमीटर लांब असलेल्या स्थानकावरती किती वाजता पोहोचते? तर पहा, आपल्याला वेळ बरोबर सूत्र माहिती आहे, वेळ बरोबर आंतरछेद वेग, हे आपण कालच्या झूम मीटिंग मध्ये सांगितलं होतं। पहा, अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येतं। तर अंतर आहे 90, वेग आहे 72, तर या ठिकाणी जर 18चा भाग घातला आपण, 18 चौक 72, 18 पंचे 90 म्हणजे 5/4। पुन्हा जर भाग दिला आपण तर 4 1 4, 1 उरलं, 4 2 8, 2 उरतात, 4 पंचे 20 म्हणजे 1.25 तास। 1.25 तास म्हणजे कालच्या झूम मीटिंग मध्ये सांगितल्याप्रमाणे 1.25 तास म्हणजेच 1 तास, 0.25 म्हणजे पाव तास, म्हणजेच 15 मिनिटे। हे आपल्या लक्षात यायला हवंय। 1 तास 15 मिनिट वेळ लागेल आणि 2:15 ला जर गाडी निघाली असेल तर प्लस 1:15 ही जर बेरीज केली
तर 15 आणि 15 30 मिनिट आणि 1 आणि 2 हे 3 तास, म्हणजे उत्तर येईल 3 तास 30 मिनिटे. उत्तर किती असेल? 3 तास 30 मिनिटे. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील पदावलीचा प्रश्न आहे. पहा, पदावलीमध्ये जी संख्या दिलेली आहे 2.1/17 भागिले 7.10 गुणिले 1.1/33. तर आता जर हे आपण साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर 17 दोन्ही 34 आणि 1 म्हणजे 35/17. भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करा आणि इथं व्यस्त करा म्हणजे 10/7 गुणिले 33 एक 33 आणि 1 म्हणजे हे 34/33. तर आता इथे या ठिकाणी क्लिअर पूर्ण गुणाकार राहिलेला आहे. तर आपण गुणाकार करू शकता जसं की 17 1 17, 17 दोन्ही 34, 7 1 7, 7 5 35. म्हणजे या ठिकाणी गुणाकारात शिल्लक राहील पहा 5 गुणिले 10 गुणिले 2, 5 गुणिले 10 गुणिले 2 आणि छेदामध्ये येईल 33. हा वरचा जर गुणाकार केला 5 गुणिले 10 गुणिले 2 तर तो येतो 100 भागिले 33 आणि 33 न जर 100ला भागलं तर 3चा भाग बसेल, 1 बाकी उरेल आणि छेदामध्ये 33 जशाला तसं. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 3.1/3. तर या ठिकाणी जर आपण उत्तर पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला उत्तर दिसेल 3.1/33. यानंतर अगदी शेवटचा प्रश्न आहे हॉलची लांबी आणि रुंदी या संबंधी. तर पहा, हॉलची लांबी आणि रुंदीचा जर प्रश्न आपण पाहिला तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं हॉलची लांबी आणि रुंदी, यामध्ये लांबी रुंदीपेक्षा 23 मीटरनं जास्त आहे. म्हणजे हा जर प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल x ची किंमत मानून सोडवावा लागणार आहे. पहा, तर रुंदी जर आपण x मानली, रुंदी बरोबर x, तर लांबी किती असेल? याच्यापेक्षा 23 न जास्त म्हणजे x अधिक 23. त्यानंतर परिमिती दिली आहे आपल्याला 206. म्हणजे आपण परिमिती बरोबर सूत्र लिहू शकता 2 अधिक b. तर 206 बरोबर 2 म्हणजे x अधिक 23 प्लस x, b म्हणजे x. आता हे आपण सोडवूयात. तर 206 बरोबर 2 x आणि x म्हणजे हे 2x अधिक 23 म्हणजे 206 बरोबर 2 न जर गुणलं तर हे 4x अधिक 23 गुणिले 2 म्हणजे 46. पुन्हा हे 46 इकडे मायनस करा म्हणजे 206 वजा 46 बरोबर 4x. ही वजाबाकी येईल 160 बरोबर 4x आणि म्हणून x बरोबर 160/4, 4 1 4, 4 चौक 16 आणि 0 म्हणजे x बरोबर 40. x ची किंमत किती आलेली आहे? 40. तर x ची किंमत 40 आल्यानंतर आपल्याला असं लिहिता येतं रुंदी जी आहे b, रुंदी 40 आहे आणि लांबी किती असेल मग l बरोबर 40 अधिक 23 म्हणजे 63 आणि त्याचं जे क्षेत्रफळ आहे l गुणिले b बरोबर 63 गुणिले 40 म्हणजे 0 जशाला तसं 4 न जर 3 ला गुणलं 4 त्रिकोण 12 ला 2 हातचे 1, 4 सक 24 आणि 1 25 म्हणजेच 2520 चौरस मीटर. क्षेत्रफळ किती असेल? 2520 चौरस मीटर म्हणजेच पर्याय क्रमांक बी. तर या पद्धतीने आपण हे 20 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहिलेले आहेत. या 20 प्रश्नामध्ये फक्त एकच प्रश्न संदिग्ध आहे जो कॅन्सल होऊ शकतो, 2 अंकाच्या प्राकृतिक संख्येची संख्या. तर या ठिकाणी प्रश्न असायला हवा होता 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या. तर या पद्धतीने आपण 20 प्रश्नाची स्पष्टीकरण पाहिलेली आहेत. सर्व प्रश्न पुन्हा एकदा पहा आणि तुमचा पेपर चेक करा. लवकरच आपण मराठी आणि बुद्धिमत्ता याचीही उत्तरसूची देणार आहोत. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला 20 पैकी किती मार्क मिळाले हे पण नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.